शिव 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 शिव. अरे केसो, हा यांचा बाणेदारपणा एक दिवस अडचणीत आणेल रे आपल्याला. खरेच हो. पण तू होतास ना त्यांच्यासोबत, मग तू त्यांना तिथे घेऊनच का जायचंस? गर्दीच्या जागा टाळायच्या ना रे बाबा. मी तर समजावत होतो, खुणावत होतो, पण शंभूराजांना तर त्याचे भानच नव्हते. शिव 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 शिव. हे म्हणजे आखरीतच घडले. बादशाच्या सैनिकाला काय, साधं घोड्याला सुद्धा मागे सर असं म्हणणं गुन्हा आहे इथे. हो हो, आणि हे तर धावून गेले त्या शिपायाच्या अंगावर, तलवार हातात उचलली. शिव 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 शिव. दादा, संपूर्ण मथुरा भयचकित झालीये. अरे होणारच. मथुरेत असं आरेला कार्य करून चालत नाही. आता पुढे काय वाढून ठेवलंय कोण जाणे. शंभूराजे, आम्ही तुम्हाच शंभूराजे म्हणालो तर तुम्हीच म्हणता शिवनंदन म्हणा. एवढे जागरूक तुम्ही, मग तुम्ही असं हे का केलं? आणि असं करू लागलात तर महाराजांना दिलेला शब्द आम्ही कसा पाळणार? हो ना, असे तर तुमच्या जीविताचे रक्षण करण्यास कठीण होऊन बसेल. शंभूराजे, एवढे दिवस आता किती छान राहिलात. कुठे जाणे नाही, कुठे येणे नाही. आईतली मुलं सुद्धा आणि लोक सुद्धा तुम्हाला आता शिवनंदन म्हणतात. मुलं तुमच्या बरोबर खेळतात, बरं वाटतं. पण आता पुन्हा हे काय बिघडवून ठेवलं? बरं, अजूनही दवंड्या पिटल्या जातात, शोधाशोध धराधरी सुरू आहे. हो ना, परवाच 2 मुलं गोकुळातून संशयित म्हणून घेऊन गेले, आणि ती जमना आहेच भलपुरं सांगण्यासाठी. आई, मी काही दिवस यांना केसोच्या मित्राकडे ठेवतो. नको नको, आपण जेवढी काळजी घेतो ना तेवढे ते लोक घेतीलच असं नाही. हो, मग त्यांना इथे शांतपणे राहायला सांग. त्यांचा हा बाणेदारपणा दख्खनमध्ये शोभून दिसेलही, तिथे त्यांचे कौतुक होईल. पण इथे मथुरेत मात्र तो गुन्हा आहे. गुन्हा असला तरी तो आमच्या हातून घडणार. शंभूराजे, आपण बोलता आहात ते आमच्या काळजीपोटी, आमच्या सुरक्षतेसाठी. आपण बरोबर आहात, पण आम्ही काही चुकीचे नाही. पण तुम्ही तर यवनाला ललकारलं. खर तर स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांचे हात पाय तोडण्याची परंपरा आमची. तरीही आम्ही एवढ्यावर थांबलो. पण असं तर तुम्हीच अडचणीत येत आहात. बेशक आम्ही आहोत अडचणीत, पण मग अन्याय सहन करून घ्यायचा. अन्याय सहन करणं हे आमच्या रक्तात नाही. आम्ही अन्यायाचे हात रोखणारे, मग प्राणास मुकावे लागले तरी बेहतर. आणि आम्हास असं शेळपटासारखं जगाला मुळीच आवडत नाही. आम्ही शूराबांचे शूर छावा आहोत. आम्ही आमची ओळख कधीच विसरणार नाही, कदापि नाही. पण आपले काय होईल, आपल्या माघारी घरातल्यांचे काय होईल, अशी सोय पाहून आम्ही संकटास ललकारत नाही. गैरसोय असतानाही संकटाच्या पाठीवर थाप मारून त्या जागे करतो. पण हे झाले तुमचे, आमचे काय? उद्या पकडलो गेलो तर आपल्या सलामतीसाठी आम्ही बादशास ठामपणे सांगू, आपण निर्दोष आहात. शंभूराजे, आमच्यामुळे आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही. निर्धास्त रहा.